नमस्कार. आज आपण तिळकुटातली गवार बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक मीडियम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, पाव किलो गवार बारीक चिरून धुतलेली, 2 मिरच्या, हळद, 1 चम्मच तिखट, मीठ चवीनुसार आणि हे तिळकुट आहे 2 चम्मच. त्याची लिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाहणार आहोत. तर आपण आता सुरू करूया. प्रथम आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकणार आहे. कांदा थोडा ब्राऊन झाला, त्याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे. आता आपण टोमॅटो टाकणार आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे, जे घेतलं आहे, कारण तिळकुटात मीठ असतं, मग थोडं प्रमाणात मीठ टाकायचं म्हणजे कांदा व्यवस्थित लाल होतो. आता आपण त्याच्यामध्ये हळद, तिखट टाकायची आहे. आता आपण गवार टाकूया.
एकत्र व्यवस्थित करायची. आता आपण 5 मिनिटं वाफ काढण्यासाठी ठेवून देऊया. हां, आता 5 मिनिटं झाली आहेत. आपण पाहूया गवार झाली आहे का. थोडीशी कच्ची आहे. आपण अजून 2-3 मिनिटं ठेवूया. 2-3 मिनिटांनी पाहूया. आता 2-3 मिनिटं झाली आहेत. आपण पाहूया. आता आपली गवार छानपैकी शिजली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता तिळकुट ॲड करूया. अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान होते गवारीची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती आम्हाला कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आम्ही आता 5 मिनिटांनी गवारची भाजी तयार होईल. 5 मिनिटं झाकून ठेवूया आपण परत. आपली 5 मिनिटांनी गवार तयार झालेली आहे. तर आपण आता सर्व करूया. आणि आपण चपाती भाकरीसोबत खूपच छान लागते. अशा प्रकारे गवार तुम्ही नक्की करून पहा. थँक्यू.